शिक्षक मित्रांनो, नमस्कार. टीचिंग डिजिटलीच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, याच्या आधी आपण आपल्या कम्प्युटरची फाईल सिस्टम बघितली, मोबाईलची फाईल सिस्टम बघितली आणि त्याच्या आधी आपण फाईल्स, त्याचे एक्सटेन्शन आणि एक कम्प्युटरची कार्यप्रणाली पण बघितली. यामध्ये आपल्याला आपला मोबाईलचं ऑपरेशन्समध्ये आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे, टॅबच्या ऑपरेशन्समध्ये आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे किंवा कुठल्याही संगणकीकृत यंत्रणेमध्ये आपल्याला परफेक्ट व्हायचं असेल, भले तो लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, तर फ्रेंड्स या ठिकाणी एक आतली रचना, कम्प्युटरच्या आतली रचना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आतली रचना काय असते, त्याचं नेमकं कार्य कसं चालतं, हे जर आपल्याला माहिती झालं तर पुढे भविष्यामध्ये जे येणाऱ्या अडचणी असतात त्या अडचणी आपल्याला पटकन सॉल्व्ह करता येतात. तर एक PC, ज्याचा जो सिस्टम युनिट आहे, यालाच आपण CPU म्हणतो. पण टेक्निकली याचं जे नाव आहे हे आहे सिस्टम युनिट. आणि CPU जे आहे तर ते प्रोसेसरचं नाव आहे. तर या सिस्टम युनिटमध्ये नेमकं काय काय असतं हे आता आपण व्यवस्थित पाहूया. मुळात ही सिस्टम युनिट आपल्याला दिसते ती त्याच्या मागच्या बाजूने. बाकीचे त्याच्या इतर साईड्स ज्या आहेत तर त्या क्लोज असतात, मागच्या बाजूने दिसतंय. आता या मागच्या बाजूने काही कम्प्युटरला पॉवरचं कनेक्शन खालच्या बाजूने असतं आणि काही कम्प्युटर्सला वरच्या बाजूने असतं. जे हायर एंडचे PC असतात, ज्याच्यामध्ये पॉवरची रिक्वायरमेंट जास्त असते, ज्यांचा पॉवर सप्लाय हा मोठा असतो, अशा सिस्टममध्ये जो पॉवर सप्लाय तो खालच्या बाजूला बसून पॉवरचं कनेक्शन या ठिकाणी खाली दिलं जातं. इथून आपण याला पॉवर कनेक्शन देतो. बऱ्याच सिस्टमला या जागेवर स्विच पण असतं, ज्याला ऑन करून आपण सिस्टम ऑन करतो. पण पॉवर आतमध्ये आली आहे, CPU ऑन करायचं बटन हे CPUच्या पुढच्या बाजूने, म्हणजेच आपल्या सिस्टम युनिटच्या पुढच्या बाजूने पॉवर ऑनचं बटन असतं. आता बघा, हे जे कनेक्शनचे कंट्रोल्स आहेत, इथे जे कनेक्शन्स आहेत, याच्यामध्ये इथे आहे कीबोर्ड आणि हा आहे माऊस. कीबोर्ड माऊस या जागेवर हा PS2 प्रकारचा आहे. आता बऱ्यापैकी PS2 माऊस हे बंद झालेले आहे. हे जे आहे हे VGA कनेक्टर आहे. इथे आपण VGA मॉनिटर जोडू शकतो. त्यानंतर हा आहे HDMI. इथे आपण HDMI डिस्प्ले जोडू शकतो. त्यानंतर हे जे आहे हे डिस्प्ले पोर्ट, याला म्हणायचं डिस्प्ले पोर्ट. थोडंसं याचं डिझाईन वेगळं आहे बघा. हा आहे DP किंवा डिस्प्ले पोर्ट. डिस्प्ले पोर्ट, HDMI आणि VGA ह्या 3 पोर्टला मिळून आपण 3 वेगवेगळे डिस्प्ले या ठिकाणी या सिस्टमला जोडू शकतो. तुमच्या सिस्टमला किती प्रकारचे पोर्ट्स आहेत हे तुम्हाला शोधायचे. त्यानंतर हे जे USB दिसत आहेत, आता तुम्हाला एक फरक जाणवेल बघा. इथे ब्लॅक कलरचं USB आहे आणि खालच्या बाजूला हे ब्ल्यू कलरचं USB आहे. ते खालच्या बाजूचं जे ब्ल्यू कलरचं USB आहेत हे 4 USB 3.0 आहेत आणि वरच्या बाजूचे जे ब्लॅक आहेत हे USB 2.0 आहेत. USB 2.0ला जर पेनड्राईव्ह जोडला तर पेनड्राईव्ह स्लो चालतो आणि तेच USB 3.0ला पेनड्राईव्ह जोडला तर पेनड्राईव्ह फास्ट चालतो. पण इथे अट हे आहे, तुमचा पेनड्राईव्ह USB 3.0चा पाहिजे. त्यानंतर या बाजूला हे जे चौकोनी कनेक्टर आहे हे LANचं आहे. LANच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हा पोर्ट इथे जोडला जातो. आणि त्यानंतर हे जे 3 आहेत हे ऑडिओचे कनेक्टर आहेत. हे नीट लक्षात घ्या मित्रांनो. याच्यामध्ये जे मधलं पोपटी जे कनेक्टर आहे हे स्पीकरसाठी आहे. इथे आपण कम्प्युटरचे स्पीकर जोडतो. हे जे पिंक आहे, माईकचं इनपुट डायरेक्ट PCला जर द्यायचं असेल तर इथे या पिंक सॉकेटमध्ये माईक जोडला जातो. आणि आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या संस्थेमध्ये जर काही फंक्शन असेल आणि त्या फंक्शनमध्ये जर आपण मिक्सर वापरत असू, साऊंड सिस्टम वापरत असू, तर त्याचं जे लाईन इनपुट देण्यासाठी, रेकॉर्डिंग करण्यासाठी हे ब्ल्यू कलरचं सॉकेट आहे. लक्षात घ्या, ब्ल्यू कलरचं सॉकेट आणि पिंक कलरचं सॉकेट हे दोन्ही आवाज आत घेण्यासाठी आहेत, रेकॉर्डिंगसाठी आहेत. आणि हे जे पोपटी रंगाचं सॉकेट आहे हे आवाज बाहेर टाकण्यासाठी आहे. आता बऱ्याच सिस्टमला, म्हणजे जे ॲडव्हान्स सिस्टम्स असतात तर त्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड येतं. ग्राफिक कार्ड आपल्याला आता इथून पुढे व्हिडिओचे कामं करायचे असतील तर ग्राफिक कार्ड मस्ट असतं. हे ग्राफिक कार्डचे पोर्ट्स या ठिकाणी दिलेले आहेत बघा. ग्राफिक कार्ड मी तुम्हाला आतून पण दाखवणार आहे. याच्यामध्ये बघा HDMI तुमच्या लक्षात येईल. दोन्ही बाजूला सेम त्याला खाचा आहेत. हा HDMI आहे, हा डिस्प्ले पोर्ट आहे आणि हा DVI आहे. आता तुम्ही म्हणताल सर आमच्याकडे जे मॉनिटर आहेत हे सगळेचे सगळे HDMI पोर्टवाले आहेत. तर काळजी करू नका. मॉनिटर सगळेचे सगळे HDMI पोर्टवरती असतील, त्याला HDMI चालत असेल तर याचे कन्व्हर्टर मार्केटला मिळतात. DP to HDMI, DVI to HDMI, हा जो DVI आहे वरच्या बाजूचा, DVI to HDMI, VGA to HDMI असे सुद्धा कन्व्हर्टर्स मिळतात किंवा HDMI to VGA
असे सुद्धा कन्व्हर्टर्स मिळतात. आता या सिस्टमला वरच्या बाजूला 3 आणि खालच्या बाजूला 3 असे एकूण 6 डिस्प्ले पोर्ट्स आहेत. ग्राफिक कार्डचे स्वतःचे 3 आणि याचा जो प्रोसेसर आहे, प्रोसेसर आपल्याला देतो 3 पोर्ट्स. तर हे 3 आणि 3 6 म्हणजे या सिस्टमला एकाच वेळेस 6 मॉनिटर्स आपण लावू शकतो. तुम्ही जिथे मी तुम्हाला स्टुडिओ दाखवला, माझ्या स्टुडिओच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल 3 स्क्रीन मी जोडले होते. तर 3 या सिस्टम जर वापरणार असो तर आपल्याला 6 डिस्प्ले जोडायची आपल्याला बेनिफिट मिळतो. मग त्या 6 डिस्प्लेचे फायदे सुद्धा खूप आहेत. त्याच्यामध्ये काहींवर आपण स्क्रिप्ट वाचू शकतो, काहींवर पीपीटी रन करता येते, काहींवरती फायनल आउटपुट पाहता येतं, एकावर ओबीएस चालवता येतं, एकावर ओबीएसचे मल्टिपल व्ह्यूज आपल्याला पाहता येतात. म्हणजे जर आपल्याला लाईव्ह मिक्सिंगचा जर स्टुडिओ सेटअप करायचा असेल तर या पद्धतीचा हायर एंड मशीन गरजेचं आहे. आता या मशीनमध्ये प्रत्यक्ष आपण पाहूयात आतमध्ये काय आहे. तर आतमध्ये जो चौकोनी मोठा दिसतो ना त्याला सिस्टम बोर्ड म्हणतात, काही जण त्याला मदरबोर्ड सुद्धा म्हणतात. आतमधल्या बाजूला जो मोठा खालच्या बाजूला जो बसवलेला आहे हा आहे मदरबोर्ड. या मदरबोर्डवर इथे वरच्या बाजूला बसवली आहे ती म्हणजे रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर हे जे कनेक्शन्स आलेले आहेत, भरपूर वायरचे कनेक्शन, या सिस्टम बोर्डवर ही जी उभी पट्टी बसवलेली आहे ही आहे रॅमची, रँडम ॲक्सेस मेमरी. SMPS कडून आलेल्या ज्या पॉवर सप्लायच्या ज्या वायर्स आहेत त्या या जागेवरती पॉवर सप्लायच्या पिन्स जोडलेल्या आहेत. त्यानंतर जो खरा प्रोसेसर आहे ना मित्रांनो, तर तो प्रोसेसर ह्या कूलिंग सिस्टमच्या खाली असतो. येस, याला हीटसिंक पण म्हणतात किंवा कूलिंग सिस्टम म्हणतात. प्रोसेसर काम करत असताना प्रचंड तापत असतो. मग तापलेला प्रोसेसर गार करायचं काम ही कूलिंग सिस्टम असते. याच्यामध्ये लिक्विड कूलिंग सिस्टम येते, एअर कूलिंग सिस्टम येते किंवा हीटसिंक प्रकारची सुद्धा कूलिंग सिस्टम येते. तर इथे आहे प्रोसेसर, हा आहे रॅम. त्याच्यानंतर आपण जे प्रत्यक्ष सॉफ्टवेअर वगैरे जे इन्स्टॉल करतो मित्रांनो, तर ते करतो या हार्ड डिस्कवरती. सॉफ्टवेअर किंवा डेटा ठेवायचं काम या हार्ड डिस्कवरती केलं जातं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हार्ड डिस्क ही स्लो असते. याच्यापेक्षा फास्ट आता SSD मार्केटमध्ये आलेली आहे. SSD जी आहे ती आकाराने छोटी असते आणि तिचा जो स्पीड आहे तो स्पीड हार्ड डिस्कपेक्षा फास्ट असतो. तर ही जी आहे मित्रांनो ही आहे SSD. हार्ड डिस्क जिथं केबलनी जोडलेली, ह्या केबल्स आतमध्ये जोडलेल्या आहेत. पहा ही हार्ड डिस्कची पॉवर ही काढून या जागेवरती आपल्याला SSD जोडता येते आणि याची ही जी डाटाची जी केबल आहे याला SATA केबल म्हणतात. आणि ही SATA केबल जोडून पहा या ठिकाणी ही डेटा केबल म्हणजे SATA केबल आणि ही पॉवर केबल जी हार्ड डिस्कला जोडलेली होती तीच काढून आपण SSD जोडलेली आहे. हार्ड डिस्कपेक्षा SSD ही फास्ट असते. पण आता याच्याही पुढची फास्ट मेमरी आता उपलब्ध झालेली आहे. तिला M.2 म्हणतात आणि ती डायरेक्टली मदरबोर्डवरतीच बसते. एकदम आतल्या बाजूला तुम्हाला जर दिसत असेल एक आडवी पट्टी आहे बघा. त्या आडव्या पट्टीवरती आपली M.2 NVMe जी हार्ड डिस्क SSD याही पेक्षा फास्ट असलेली मेमरी इथं बसवलेली आहे. आता या फास्ट मेमरीवरती आपला C ड्राईव्ह असतो. विंडोजचे जे ऑपरेटिंग सिस्टम आहे ही या M.2 वरती किंवा SSD वरती इन्स्टॉल्ड होते. आता या मदरबोर्डवरती आणखी एक महत्त्वाचा घटक बसवला जातो जर आपल्याला व्हिडिओ रिलेटेड कामं करायची असतील तर ते असतं हे ग्राफिक कार्ड. येस, ह्या ग्राफिक कार्डचे पुढचे पोर्ट्स मी तुम्हाला दाखवले. HDMI, डिस्प्ले पोर्ट, DVI हे पोर्ट्स मी तुम्हाला दाखवले. त्याच्या मागच्या बाजूला एवढं मोठं हे ग्राफिक कार्ड आहे. काही ग्राफिक कार्डला ॲडिशनल पॉवर सप्लाय लागतो. जो पॉवर सप्लाय हा जसा मदरबोर्डला गेलेला आहे तसाच पॉवर सप्लाय याला पण दिलेला आहे. म्हणून तुमचा जो पॉवर सप्लाय सिस्टम मधला जो पॉवर सप्लाय आहे हा इथे तगडा मोठा हायर वॅटचा लागतो. येस, तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण सिस्टम बिल्ट होते. पुढच्या बाजूला जे USB असतात, वरच्या बाजूला काही CPUला पुढच्या बाजूनी USB पोर्ट्स असतात, पॉवर ऑनचं स्विच असतं. त्या वायरिंग जे आहेत बघा या ठिकाणी वरच्या बाजूला USBचे पोर्ट्स आहेत, इथे पॉवरचं स्विच आहे, रिसेटचं स्विच आहे, LED कनेक्शन बटन इथे दिलेलं आहे. तर याच्या ज्या वायरिंग्स आहेत आपण आता आतमध्ये बघूयात. याच्या ज्या वायर्स आहेत बघा, ह्या वरून आलेल्या वायर्स ह्या
आपल्या सिस्टम किंवा मदरबोर्डवरती अटॅच झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही पूर्ण यंत्रणा असते. मदरबोर्ड किंवा सिस्टम बोर्ड, त्याच्यावर असते रॅम, त्याच्यावर असतो प्रोसेसर, त्याच्यावरच बसतं आपलं ग्राफिक कार्ड आणि त्याच्यावरच बसते आपली SSDचं ॲडव्हान्स व्हर्जन M.2 MVNE. येस, आणि बाहेरून आपण ॲडिशनल त्याला जोडू शकतो. ॲडिशनल आपण त्याला हार्ड डिस्क किंवा SSD किमान 4 तरी आपण ह्याला ॲडिशनल जोडू शकतो. तर अशा प्रकारे हे बनतं आपलं सिस्टम युनिट. धन्यवाद.